नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आणि आज क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फ्री विल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू गंगा एज्युकेशन. कधी असा विचार केलाय का की लोक गुन्हे का करतात? इट साऊंड सिम्पल राईट, पण याचं उत्तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आज आपण क्रिमिनॉलॉजीच्या एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो तुमच्या एक्झाम्ससाठी ॲब्सोल्युटली क्रुशल आहे, द फ्री विल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. क्रिमिनल लॉचा बेस समजायचा असेल तर हा टॉपिक मिस करून चालणार नाही. सो लेट्स डाईव्ह इनटू इट. आजच्या सेशनचा फ्लो एकदम क्लिअर ठेवूया. आपण 5 गोष्टी कव्हर करणार आहोत. गुन्हा म्हणजे चॉईस आहे की कंपल्शन, फ्री विल स्कूलचा ओरिजिन, त्यांची कोर बिलीफ्स, पनिशमेंट मॉडेल आणि फायनली या थिअरीवर झालेली क्रिटिसिझम. Moving on to the first part. एक सेकंड विचार करा, जेव्हा कोणी कायदा मोडतो तेव्हा तो स्वतःच्या मर्जीने नोईंगली ते करत असतो का, की सिच्युएशन, गरिबी किंवा इतर कुठल्या प्रेशरमुळे तो तसं करायला भाग पडतो? हा खूप डीप प्रश्न आहे. इज क्राईम अ मॅटर ऑफ चॉईस ऑर अ फोर्स्ड कंपल्शन? माणूस स्वतःच्या चुकीने गुन्हेगार बनतो की परिस्थिती त्याला बनवते? आपली पूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम ह्याच एका प्रश्नाभोवती फिरते. आता थोडं मागे जाऊन बघूया की हे सगळं सुरू कुठून झालं. 16व्या आणि 17व्या शतकात युरोपमध्ये एक मोठा वैचारिक चेंज येत होता. सोसायटी रॅशनल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार आणि मोरॅलिटीवर खूप फोकस करत होते. प्रत्येक माणूस स्वतःच्या ॲक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे हा विचार जोर धरत होता. आणि यातूनच 17व्या शतकात फ्री विल स्कूल इव्हॉल्व्ह झाली. याच थॉट प्रोसेसने अर्ली क्लासिकल क्रिमिनॉलॉजीचा फाउंडेशन सेट केला. आणि तुम्हाला माहितीये, आजही आपले बरेचसे क्रिमिनल लॉज याच बेसवर उभे आहेत. चला आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सर्वात महत्त्वाच्या पार्टवर येऊया. सगळ्यात आधी हे फ्री विल म्हणजे नक्की काय? सिंपल भाषेत सांगायचं तर चांगलं काय आणि वाईट काय, कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय यातला फरक समजून स्वतःचा डिसिजन घेण्याची ताकद. या स्कूलचं एकदम क्लिअर म्हणणं होतं की क्राईम इज अ चॉईस. बाय ॲक्सिडेंट किंवा प्रेशरमध्ये येऊन कुणी गुन्हा करत नाही. इट्स अ 100% कॉन्शियस डिसिजन. बघा, 2च गोष्टी आहेत, लॉफुल ॲक्शन्स आणि अनलॉफुल ॲक्शन्स. फ्री विल स्कूल म्हणते की माणूस स्वतःहून यातला एक ऑप्शन निवडतो, तो नोईंगली कायदा मोडतो. त्यांच्या डिक्शनरीत एक्सटर्नल कंपल्शन नावाची गोष्टच नव्हती. म्हणजे कोणतीही बाहेरची सिच्युएशन तुम्हाला गुन्हा करायला भाग पाडू शकत नाही. तुम्ही जे करता ते फुल्ली इंटेन्शनल असतं. दॅट्स इट. सिलेबसमध्ये याची 2 मस्त एक्झाम्पल्स दिलीत जी तुम्ही पेपर्समध्ये नक्की कोट करू शकता. पहिलं म्हणजे प्रॉस्टिट्यूशन. या स्कूलच्या मते समाजात दुसरे ऑप्शन्स असतानाही लोक स्वतःच्या इच्छेने व्हॉलंटरी चॉईस म्हणून याकडे वळतात. दुसरं एक्झाम्पल म्हणजे हॅबिच्युअल क्रिमिनल्स, सराईत गुन्हेगार. शिक्षा माहितीये, कायदा माहितीये, तरीही ते वारंवार गुन्हे करतात. का? बिकॉज दे चूज टू. या स्कूलच्या मते माणसाकडे नेहमीच एक चॉईस असतो. आता बघूया या चॉईसचा पनिशमेंटशी कसा संबंध जोडला गेला. ही प्रोसेस रिव्हिजनसाठी एकदम परफेक्टली लक्षात ठेवा. स्टेप 1, गुन्हेगार व्हॉलंटरीली गुन्हा करण्याची चॉईस करतो. स्टेप 2, आता चॉईस तुझीच होती, पर मग फुल रिस्पॉन्सिबिलिटी पण तुझीच. आणि स्टेप 3, त्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे येते प्रपोर्शनेट रिट्रिब्युटिव्ह पनिशमेंट. म्हणजे जितका मोठा गुन्हा तितकीच मोठी आणि कठोर शिक्षा. प्युअर जशास तसे. इथे दया, क्षमा अशा गोष्टींना अजिबात जागा नव्हती. या स्कूलचा मेन मोटिव्ह क्रिमिनल्सला सुधारणे हा नव्हताच. दे ओनली केअर्ड अबाउट पनिशमेंट. त्यांचं लॉजिक सिंपल होतं, शिक्षेची भीती असेल तरच लोक गुन्हे करणार नाहीत. फिअर ऑफ पनिशमेंट डिटर्स क्राईम. गुन्हेगाराला रिफॉर्म करण्यापेक्षा त्याला कडक शिक्षा देऊन न्याय प्रस्थापित करण्यावर त्यांचा भर होता. तुम्हाला सुधारायचंय, ती तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे, कायद्याची नाही. पण साहजिकच या थिअरीमध्ये खूप मोठे फ्लॉज होते. लेट्स लुक ॲट द क्रिटिसिझम्स. एक्झाममध्ये हा टेबल नक्की ड्रॉ करा. मार्क्स चांगले मिळतील. फ्री विल थिअरीने खूप क्रिटिकल फॅक्टर्स पूर्णपणे इग्नोर केलेत. सोशल आणि इकॉनॉमिक फॅक्टर्स जसं की गरिबी किंवा असमानता यावर ते काहीच बोलले नाहीत. सायकोलॉजिकल फॅक्टर्स, समजा एखाद्याला मेंटल इलनेस आहे तर त्याचा निर्णय व्हॉलंटरी कसा असू शकतो, राईट? आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आजूबाजूची परिस्थिती. या थिअरीने गुन्हेगारीच्या या खऱ्या रूट कॉजेसला साफ दुर्लक्षित केलं. आणि म्हणूनच मॉडर्न एक्सपर्ट्स याला खूप रिजिड आणि सिम्प्लिस्टिक मानतात. ह्या स्कूलचं सगळ्यात मोठं अनरिअलिस्टिक असम्पशन हे होतं की जगात सगळ्यांना लॉफुल वागण्याची समान संधी आहे, इक्वल ऑपॉर्च्युनिटी. प्रॅक्टिकली हे शक्य आहे का? अजिबात नाही.
हा अप्रोच पूर्णपणे अनसायंटिफिक होता आणि माणसाच्या गुंतागुंतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला एक्सप्लेन करण्यात तो टोटली फेल ठरला. सो व्हॉट्स द बॉटम लाईन? आजच्या काळात आपण या थिअरीला इनॲडिक्वेट म्हणून रिजेक्ट करतो. पण, आणि हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, या स्कूलने इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटीवर जो फोकस केला होता तो आजही आपल्या लीगल सिस्टममध्ये व्हॅलिड आहे. तुम्ही गुन्हा केलात तर कायदा तुम्हाला जबाबदार धरणार. म्हणजे थिअरी जुनी असली तरी तिचा मूळ पाया आजच्या क्रिमिनल लॉमध्ये अजूनही जिवंत आहे. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न तुम्हाला विचारतो. जर आपली सोसायटीच अनइक्वल आहे, तिथे गरिबी आणि असमानता आहे, तर अशा जगात फ्री विल खऱ्या अर्थाने एक्झिस्ट करू शकते का? परिस्थितीचा माणसावर होणारा इम्पॅक्ट आपण खरंच नाकारू शकतो का? यावर नक्की विचार करा आणि तुमचे लीगल कन्सेप्ट्स असेच क्लिअर ठेवत चला. आय होप हा टॉपिक तुम्हाला एकदम परफेक्ट समजला असेल. ये है गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.